तसेच भूषणजी तरे जे उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत आणि भूषणजी तरे आपण यापुढे आपला देखील शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. शुभ सन्मान पण या ठिकाणी करत आहोत. मोहनजी गौरले आणि अमोजी गव्हाळे साहेबांच्या शुभास्था आपण हा शुभ सन्मान इथे करतोय आणि यानंतर आपण पाहतोय शिवमजी मानकर यांचा देखील आपण शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. जे SRT असोसिएशनचे सदस्य आहेत शिव मानकर आपण या आपला शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आयोजकांच्या वतीने आपला हा मान सन्मान शुभ सन्मान आदर ते सध्या इथे केला जातोय. SRT असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि त्याचा सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. दिलीपजी गव्हाळे या स्पर्धेचे एक प्रमुख भूमिका असणारं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या शुभास्था आपण हा सन्मान इथे करतोय. या सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. मॅच देखील आपण सुरू आहे. एक जबरदस्त सामना आणि एक मोठी मॅच. आई गावदेवी शेडगाव विपक्षामध्ये सामना रंगतोय. आई गावदेवी जांभिवली फटका लाजवाब आहे. डीपेक्षा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स करत चेंडूला पाठवलाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय भोईरच्या बॅटमधनं आणि आपण पाहतोय अज्जू जाधव बॉलिंग स्टार्सवरती बाहुबली खेळाडू आहे आणि एक अतिशय नामवंत आणि गुणवंत अष्टपैलू खेळाडू. त्याचप्रमाणे इथे शुभागमन झालंय. आनंदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि मोहंडुल शिरोली गणाचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष किरणजी वारगडे साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम आपलं या मंचावरती आम्ही करतो सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीने वडोली गावचे उद्योगपती रविकांतजी वारगडे साहेबांच्या देखील शुभागमन झाले. आपलं या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम. आपलं या हियांश 11 मोहंडुल आयोजित स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. या ठिकाणी थोडंफार फंबल झालं मात्र तिथे चेंडू अडवला गेला आणि एक धाव सध्या आली आहे. हा सामना प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा. सहा धावा झाल्या धाव फलकावरती. इथे क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. शफल एक्स्ट्रा झाले होते आणि तिथनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सचिन आहेत बॅटिंग स्टान्सवरती. त्याच्या सोबतीने अजयला आपण पाहतोय. अजय जाधव बॉलिंग ट्रॅकवरती खोदून काढलेला चेंडू आहे, खोलात टाकलेला चेंडू आहे. फिल्डिंग चांगली झाली तिथे. फेकीला थोडा वेट झाला त्यामुळे इथे एक धाव कंप्लीट झाले. षटक कंप्लीट झालंय अजय जाधवचं आणि त्याच्या षटक्यामध्ये सध्या धावा लागल्या धाव फलकावरती 7 या अंकावरती. एक षटक कंप्लीट झालं. इकॉनॉमिकल षटक टाकले आत्तापर्यंत तरी. मात्र मी म्हणेन आत्तापर्यंत ज्या संघनायकाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली तो संघनायक सध्या तरी 4 सामने आपण पाहिले 4 सामन्यांमध्ये इथे पराभवाच्या दाट छायेत त्या संघाला जावं लागलंय. इथनं आता टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग तर घेतली आहे मात्र तोच प्रयत्न तोच डिसिजन आपल्या अंगलट येता कामा नये याची दक्षता घ्यावी लागेल. आता शेडगाव संघासाठी दर्पण खराडे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू दर्शन. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर आमच्या रजा घेताना. वेलकम विशालजी पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि बजरंग आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम या मंचावरती आपलं मी करतो सहर्ष स्वागत. वेलकम. करण जाधव आणि सचिन जाधव आमच्यातून रजा घेताना यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण पाण्याची व्यवस्था या स्पर्धेला लाभली. त्यांचं आम्ही करूया पुन्हा एकदा या स्पर्धेवतीने आभार व्यक्त करतोय आणि आपल्यातून ते रजा घेतात. थँक्यू सो मच. आपली जी भूमिका आहे ती या स्पर्धेसाठी अगदी लाख मोलाची आहे आणि त्याबद्दल आपले
आम्ही सदैव ऋणी राहणार आहोत. थँक्यू. वैभव जाधव आलेत दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. या संघाचा विचार केला तर एक जबरदस्त संघ आहे. या असोसिएशन नंतर फुलटॉस आहे, फुलटॉस वरती लॉफ केलाय, चेंडू जाईल इट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय फुलटॉस वरती फुल टोल वसूल करणारा षटकार. जबरदस्त हिट, इथे पॉवरफुल हिट जनरेट केला सचिनच्या बॅटमधनं. पहिल्या षटकामध्ये रोखलेला धावा कुठेतरी आता यायला सुरुवात झाली आहे. फटका चांगला आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स केला, डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला, चेंडूवरती झेपावला, तद्वरती 2 धावा कंप्लीट झाल्या. इथनं आता डावाला सध्या पुढे नेण्याचं कार्य करत आहेत फलंदाज. आपण पाहतोय सचिन आणि अजय भोईरला. जबरदस्त खेळ इथे करत असताना यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय अज्जूला. या संघाचा मास्टरमाइंड खेळाडू आपण पाहतोय चिंतामण जाधव. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहिली, अगदी जबरदस्त फटका होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता, प्रोटेक्शन उपस्थित होता. एक जावाली आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती वैभवला तर आणलं गेलं. वैभव जाधव मात्र त्याच्यावरती थोडीफार का होईना इथे खराब चेंडूचा अवलंब झाला. बीमर बॉल, त्यावरती घेतलेले एक धाव, 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. मात्र उघडा डोले पहा, येणारा चेंडू असेल फ्री हिट. संधी आली आता फलंदाजाला सचिनला. अजून एक मोठा फटका या षटकामध्ये कन्वर्ट करायचा. आणि ज्या पहिल्या षटकामध्ये जिथनं धावा अगदी कमी आल्या होत्या त्या धावांना पुढे नेण्याचं कार्य सध्या आपण करताना पाहतोय. आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय जिथे मिथिलेश पाटील आपण मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मिथिल पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल, वेलकम. आपण या सहर्ष स्वागत असेल. पुण्यात एक चांगला फटका आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आपण पाहतोय. याच मोंडूल गटातील भारतीय जनता पार्टीचे एक मोठं व्यक्तिमत्व, मोंडूल शिरोडे गणाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे किरणजी वारगडे साहेब. आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय रविकांतजी वारगडे साहेब. उद्योगपती वडवली विशालजी पाटील आहे, त्याच्या सोबतीने बजरंग. सर्वांचं आपण इथे करूया सहर्ष स्वागत. महेश मानकर देखील या मंचावरती उपस्थित आहेत. एक जबरदस्त खेळ आपण पाहतोय. नवीन फलंदाज नवीन पहिला विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर गेलाय. 19 अंकावरती धावसंख्या आहे. वैभव जाधव सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. नवीन फलंदाज सध्या दाखल झालाय. अजय भोईर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय. केतन पाटील आलेत तिसऱ्या क्रमांकावरती, इनेट नंबर 3 वरती. केतन पाटील आलेत. केतन नाव हे क्रिकेटमध्ये खूप चर्चेतलं नाव आहे. केतन म्हात्रे म्हटला तर बाईक सम्राट, 4 व्हीलर सम्राट आपण ज्याला संबोधतो. वाकलनचा सुपरस्टार, वाकलनचा वंडर बॉय, वाकलनचा हिरो. साने वाकलन गावाला, डोंबिवली परिसराला, ठाणे जिल्ह्याला, संपूर्ण भारताच्या बाहेर, भारतभर ज्याने एक ओळख निर्माण करून दिली. एक प्रसिद्ध खेळाडू म्हणून आहे केतन. आणि त्याच केतन नावाचा खेळाडू सुद्धा उतरला मैदानावरती दुसऱ्या क्रमांकावरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे सोबरून. त्याला अगदी पाहिलं तरी इथे पंचांनी घोषित केला आहे इट इज नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल सध्या पंचांनी घोषित केलाय. आणि त्याचमुळे त्याचा भूदंड भुगतावा लागेल आता. इथनं
आई गावदेवी स्पोर्ट्स आंबोली संघाला स्क्वेअरलेस पंचांच्या पलीकडे 3 क्षेत्ररक्षक तैनात करू शकत नाहीत. जास्त वेळ न घेता आपण स्पीडअप करायचा आहे आणि आपण या स्पर्धेला सहकार्य करायचं आहे. सध्या फ्रीटचा चेंडू असेल कारण आता फलंदाज केतन पाटीलला संधी आली आहे. एक जबरदस्त मोठा हिट खेळण्याची सध्या नामी संधी आली. नामी संधीचं सोनं करावं लागेल, सुवर्ण करावं लागेल. आणि तो फटका आणेल का? फटका तर चांगला आहे. बरोबर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह आहे. आपण फटका पाहिला. लंगोपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने अगदी प्रोटेक्शन केलं आणि तिथे चेंडू अडवला, फेकला, गॅदर केला. धावसंख्या इथे पाहतोय एका धावेने पुढे चालली आहे. 21 वरती 1, 2वर 1, 21 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 21 झाले. 2 षटकांच्या अखेरीस पराग पाटील कोशिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्याचा आम्ही स्वीकार करतो. आणि त्यांचा संघ आज इन ॲक्शनमध्ये मेगा फिनालेचा सामना खेळणार आहे. पराग पाटील आणि कंपनी आई गावदेवी कोशिवली संघ थेट मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये पोहोचलाय, धडक घेतली आहे. अक्षय पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती, जो नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि तेच अक्षय पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सध्या दाखल झाला आहे. तिसऱ्या षटकासाठी एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. आज मी म्हणेन की मयुरेश यादवची कमतरता संघाला नक्की भासेल. पहिला चेंडू अक्षय पाटील, इथे 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 अपील स्ट्रॉंग अपीलाने उचलून धरली आहे. तिन्ही यष्टांच्या अगदी मधोमध सापडले आणि पंचाने इथं घोषित केला इट इज अल बी टॅब्लू. फलंदाज बाद. एकवीस वरती 2 अशी समीकरण आपण पाहतोय. मात्र आता नवीन खेळाडू इन ॲट नंबर 4 वरती दाखल झालाय. या संघाचा नेता, या संघाचा तारणहार, या संघाचा दिशादर्शक, या संघाचा नेता, या संघाचा मुखिया अर्थातच निलेश भोईर सध्या दाखल झालाय इन ॲट नंबर 4 वरती. आक्रमकता त्याच्याकडे आहे. आक्रमकतेने नेहमी तो खेळ करत असतो. चांगला फटका आहे. मिस फील्ड झाले. मिस फील्ड आणि मिस फील्डचा भुगतान इथे भुगतावा लागेल. चुकीला माफी नाहीये. नजर हटी, दुर्घटना घटी, त्या प्रकारचं चित्र. अगदी क्षणाचाही विलंब न करता चेंडू फरार झाला. चौकारासाठी 4 धावा आल्या. निलेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार आला. अक्षय पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अगदीच या षटक्यानंतर आपण इथे शुभ सन्मान देखील करणार आहोत. आमचे प्रमुख अतिथीगण इथे आहेत आणि त्यांचा सन्मान आपण एका षटकानंतर देखील करणार आहोत. फुलटॉस आहे. तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. चेंडू होईल फरार आणि मग धावा मिळतील. 4 चौकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होते मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. चेंडू फरार झाला चौकारासाठी. निलेश भोईर आले आणि त्यांनी चौकारांची सुरुवात दमदार केली. आतिषबाजी करायला सुरुवात केली आहे. पुन्हा अगदी पुढ्यात टाकला चेंडू, अगदी वेगाने चेंडू टाकला. बाट आणि चेंडू मधला कॉन्टॅक्ट परफेक्ट झाल्याने पहा पहा पुन्हा एकदा नजर हटी, दुर्घटना घटी. इथे देखील 1 धाव होते, तिथे 2 धावा आता आल्यात. या धावा कुठेतरी ज्यावेळेला तुम्ही चेसिंगला याल त्यावेळेला तुम्हाला अवघड होऊ शकतात, अवघड बनू शकतात. आणि इथे आतापर्यंत 3 सामन्यामध्ये हे घडले देखील आणि त्या कितवर तुम्हाला महाग पडतील ते देखील पाहावं लागेल.
31 धावा 2 घेण्याच्या मोबदल्यामध्ये योगेश टेनिस क्रिकेटच्या वाहिनीवरती आपल्या हक्काची थेट वाहिनी आणि त्या वाहिनीवरती आपण ही लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय योगेश टेनिस क्रिकेट. चांगला चेंडू आहे मात्र तिथे यष्टीरक्षक बीट होत आहेत. तिथे एक धाव मात्र पहा पुन्हा एकदा वाईट बॉल +1 सोने पे सुहागा 1+1 अशा 2 धावा. अक्षय पाटील पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. डीप मध्ये फेकी देखील झाली. एक धाव आली आहे. जबरदस्त खेळ सध्या इथे करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघ दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. सचिनचा विचार केला आणि त्या सोबतीने आपण पाहतो निलेश भुईर 34 धावा. आणि जसं कॅप्टनने मगाशी बाईट घेतली त्यावेळेस उल्लेख केला टॉसच्या वेळेस की आम्ही नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि ते खऱ्या अर्थाने त्याच टार्गेटपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. इथे 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 फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणार षटकार प्लस बीमर म्हणजे 7 धावा या चेंडूवरती आल्यात. अजून एक लॉटरी लागली सध्या या संघाची. इथे दिवाळी नसताना दिवाळीच्या व्यतिरिक्त देखील इथे बोनस मिळू शकतो हे सध्या सांगत असताना पुन्हा एकदा दिलाय बोनस आणि त्यावरती ठोकलाय षटकार. चुकी झाली आहे इथे. चुकीला माफी नाही आणि संघाचा मुखिया ज्याला मी मगाशी जसं संबोधलं तो मुखिया सध्या इथे आपल्या नावाप्रमाणे संघाचा तारणहार बनतोय. संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज इथे खूप सारे उलटफेर आपण पाहिलेत कारण बॅटिंग ज्या संघाचे ते तो संघ इथे विजय आतापर्यंत 3 संघ झालेत. 4था संघ देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय. मात्र समोर अजून बॅटिंग ऑर्डरमध्ये येणं बाकी आहे जांभेली संघाचं. चांगला फटका आहे. तिथे प्रोटेक्शन उपस्थित आहे. तिथे पुन्हा एकदा फंबल मिस्टेक 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 आणि फक्त चुका होतात या मॅच मध्ये. एक धाव इथनं आली आहे. फिटचा चेंडू देखील चांगला कमालीचा टाकला. तिथनं एक धाव आली. धावसंख्या 42 झाली. 42 रन्स. चला 4थ्या षटकाला लगेच सुरुवात करा. टाइम या ठिकाणी सेट आहे. जर वेळ घेतला तर आपला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एंटर करावा लागेल. चला 42 रन्स आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला होता 50 वर जाण्याचा प्रयत्न आहे. मात्र आज मी म्हणेन जांभेली संघ मयुरेश जाधवची कमतरता 100 आणि 100% भासणार आहे कारण या मोठ्या धावा चेस करण्यासाठी तो अतिशय मोठा ताकदवान खेळाडू. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेलाय. प्रतीकला आणले गेले. आज मयुरेश नाहीये, रितेश नाहीयेत. प्रमुख 2 गोलंदाज नाहीयेत. एक प्रमुख फलंदाज नाहीये. संकेत ठाकरे देखील नाहीयेत. म्हणजे आज खूप सारी उणीव संघाला भासणार आहे. अर्थातच ही उणीव कुठपर्यंत नेईल आणि त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघाने इथे घेतलाय. वेगवान चेंडू टाकलाय मात्र पंच वळत असताना इट इज व्हाईट बॉल. हा चेंडू चांगला कमबॅक करणारा चेंडू पाहिलाय. बॉलिंग स्ट्राईकवरती सध्या प्रतीकला आणलं गेलंय आणि ज्या खेळाडूवरती हात ठेवतील तो खेळाडू सध्या नवनवीन खेळाडू चर्चेत आणण्याचं काम सध्या आहे चिंतामण जाधव आणि कंपनी करतोय. मात्र अज्जू जाधव खूप दिवसांतर संघामध्ये इंटर झालाय. मयुरेश जाधवची कमतरता आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आज रितेश नाहीयेत.
पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, तिथे एक धाव आली आहे. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तिथे कंप्लीट झाली. एक चांगला षटक सध्या तरी 2 चेंडू अगदी अफलातून टाकण्यात. एक वाईट बॉलचा विचार केला तर एक धाव दिले. 2 चेंडूमध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे अशा प्रकारच्या स्लॉगरच्या षटक्यांमध्ये ज्या धावा कमी देता येतील तेवढ्या द्याव्यात, अदरवाईज कुठेतरी माग ठरतात आपल्या संघाला. सचिन पुन्हा एकदा क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न येथे आला. पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना इथे कमबॅक करून देणार षटक टाकतो. इथे टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, मात्र अगदी हाताने ना मात्र पायाच्या सहाय्याने का होईना बॉडीच्या सहाय्याने चेंडूला अडवलाय. एक धाव सुद्धा तिथे झाली कंप्लीट. निलेश भोईने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, त्याला माहिती आहे या अंतिम षटकाचं महत्त्व. चेंडू कंप्लीट झाले 4. 2 चेंडू आता प्रलंबित आहेत. 4 चेंडू प्रस्थापित झालेत आणि 2 चेंडू प्रलंबित असताना त्या 2 चेंडूवरती किती धावा आणण्याचा प्रयत्न करेल, एखादा मोठा फटका आणेल की विकेट जाईल, यामध्ये खूप काही अजून पाहणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा पंच घोषित करतात, इथे व्हाईट बॉल. कृष्णा केणे सर आहेत पंचाच्या भूमिकेत, मॅन फ्रॉम निंबवली. आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय अप्पू कुंगळे, RCC राया टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. इथे फुल टॉस आहे, तिथं मात्र बॅट शिकायला घेऊन चेंडू चाललाय, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे एक धाव आली आहे. निलेश भोईर यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. देवेंद्र भोईर अगदी त्यांच्या जवळचे मित्र आहेत कासने गावचे, आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात निलेश भोईर आणि त्याच्या संघाला त्या स्वीकार करतो आणि थँक्यू, वेलकम असेल आपला देखील देवेंद्र भोईर. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन इथे या, आपण उपस्थित राहा. आई गावदेवी पाली आणि विपक्षामध्ये आई गावदेवी शिरोळे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आपला टॉस लगेच केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. इथे चेंडू चाललाय 22-22च्या स्वरूपामध्ये मिळेल चौकार, आणि हा नशिबाचा चौकार जो मिळालाय, मात्र हा चौकार जो दिलाय तो विजयामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करेल. जाऊया ज्या ठिकाणी आपण आमच्या मान्यवरांच्या शुभास टॉस देखील करणार आहोत, आणि विनंती करेन किरणजी वारगडे साहेब आणि रविकांतजी वारगडे साहेब, विशालजी पाटील आणि बजरंगजी खरे त्यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या, आई गावदेवी शिरोले आणि आई गावदेवी पाली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. लगेच आपला टॉस इथे केला जाईल.
थँक्यू सो मच. आपण जात आहे आमचे प्रमुख अतिथी जे उपस्थित आहेत त्या अतिथीगणांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. तर मी विनंती करेन आई आनंदी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिरोली मोंडूल गणाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानित किरणजी वारगेडे साहेब आपण या आपल्या शुभाशय इथे आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे सर्व अर्थातच अमोलजी गवाळे यांच्या शुभास आपण हा सन्मान करतोय आणि आम्हाला ती आकर्षक सन्मान जो लाभलाय स्वर्गवासी मनीषा मनोहर जाधव यांच्या स्मरणार्थ दिलीप काथोड गवाळे विशाल पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष वडवली यांचा सन्मान आपण इथे मंचावरती करूया. आणि या विभागातील या मोंढूल गटामधील एक अगदी कार्यशील कार्यतत्पर असे कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय. स्वर्गवासी हरी राघव गवाळे यांच्या स्मरणार्थ अमोल हरी गवाळे यांच्याकडून ही आपण ट्रॉफी पुरस्कृत झाली आणि ती अमोलजी गवाळे यांच्या शुभास्ते आपण यथोचित मान सन्मान करतोय. देखील उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील आपण इथे सन्मान करूया मंचावरती. अमोलजी गवाळे यांच्या शुभास या स्पर्धेचे सर्व त्यांनी खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभास आपण हा सन्मान करतोय. करणार आहोत मिथिल पाटील आपण या आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. विनंती केली आपल्या शुभास करायचा आहे. पाटील यांचा सन्मान आपण करतोय. खांबाला गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे या मंचावरती करतोय. सुरू आहे इथे सुरू आहे. आपण चांगला रंगताना पाहतोय. बॅटिंगसाठी आपण पाहतो अज्जू जाधव आणि त्याच्या सोबतीने पाहिले तर अगदी मोठा स्टार खेळाडू आहे वैभव जाधव आणि पहिल्या श्रेणीत काय जबरदस्त एफर्ट्स चालू चौका ठोकला. तदनंतर आपण पाहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. या दोघांवरती खूप काय निर्भर असेल कारण आज मयुरेश जाधव नाही आहेत संघामध्ये. संघाचा प्रमुख खेळाडू. चांगला चेंडू आहे. कुठेतरी पिचिंग पाहिली जाते पंचाच्या माध्यमातून. आउटसाइड दी लेग स्टंप कुठेतरी पिचिंग होती पंचाने सांगितलं आणि तिने स्टंप सोडून जाणार चेंडू होता म्हणून पंचाने इट इज घोषित केला की नॉट आउट. आणि एक जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू टाकला गेला. चौकार आल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे टाकावं दाखवत असताना पुन्हा एकदा थोडा स्ट्रगल करतोय.
पुन्हा आता पिचिंग जर आपण पाहिली, सहा धावा झाल्या धाव फलकावरती. फटका दमदार आहे. चेंडूचा वेट अँड वॉच केला आणि त्या चेंडूची वाट लावली आहे. चेंडू पाठवलाय डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. डिसिजन पेंडिंग. थोडा पाठीमागे पडला, अगदी काही इंचाचा फरक होता. अज्जू जाधवला 3 लगातार षटकार जर लावले तर मयूर राऊत यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक बाहुबली खेळाडू आहे या टीमचा. बाहुबली अस्त्र कशा प्रकारे आता इथनं ते बाहुबली खेळ दाखवेल का संघाला. तर मी म्हणेन की आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, सरासरीपेक्षा कमी. 500 काड्या घेऊन चेंडू चाललाय डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबलाय लास्ट मुमेंटला. मात्र प्रयत्न चांगले होते, त्या प्रयत्न चांगले झालेत आणि मात्र इथे चेंडू घोषित केला. इट इज बाउंड्री. चौकार घोषित केलाय. जबरदस्त फटका, कलात्मकता दाखवली. अज्जू जाधव, नाम बड़ा, काम भी बड़ा और आदमी भी बड़ा. काय जबरदस्त फटका. ग्लान्स केला, फक्त कलात्मकता दाखवली, दिशा दिली, मनगडी ताकद दाखवताना अगदी ग्लान्स करत असताना कट केला चेंडूला. चेंडूला गॅप सिलेक्शन प्रॉपर आणि चेंडू गेला सीमा पार चौकारासाठी. आता तिथे कल्पेशला तैनात केलंय शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूचा षटंपूल करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट फटका चाललाय तिथे. इथनं 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याने अगदी टाळ्यांचा वर्षाव होतो. त्यांना माहिती आहे सिंगल डबल वरती सुद्धा भर देतात. नंतर अंतिम 2 षटकांमध्ये इथे ताबडतोब अंदाजामध्ये फलंदाजी केली तर नक्की संघ त्या धावा चेस करू शकतो. आतापर्यंत जे समीकरण राहिले मैदानावरती, बॅटिंग करणारा संघ प्रथमतः ज्याची बॅटिंग आली तो संघ जिंकलाय. मात्र त्या बॅटिंग करत असताना इथे आता चेस करताना त्या धावा करायचा हे दाखवावं लागेल. आता इथे देखील षटंपूल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला होता, तिथनं एक लेग बायची धाव कंप्लीट केली आहे. या ठिकाणी आपण प्रेक्षक पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. अगदी कडक उन्हामध्ये देखील अगदी चांगल्या प्रेक्षकांची गर्दी, इथे अलोट गर्दी आपण पाहतोय. आणि या स्पर्धेवरती असणारा प्रेम आहे. स्पर्धा ही मुंडुलकरांनी घरच्या मैदानावरती भरू दे, दिनकरपड्याच्या मैदानावरती भरू दे, अथवा कासण्याला भरू दे, अथवा डीडी ग्राउंडला, प्रेक्षकांची कमतरता नसणारच आहे. कारण स्पर्धा तेवढी चांगली आहे, स्पर्धा तेवढी अगदी मोक्याची आहे, स्पर्धा अगदी जबरदस्त आहे.
आणि हियान शिलेवन मोंडूल यांचं या स्पर्धेचं आयोजन या परिसरामध्ये अगदी नाव रूपाला आलेलं आयोजन आहे आणि ज्यांचं अनेकदा आपण पाहिलं आहे 360 मैदान त्यांच्या स्पर्धेला उपलब्ध असतं. लाईव्ह टेलिकास्ट, अगदी ऑफिशियल पंच, अनेक सर्व गोष्टींचा विचार करता ही अतिशय नावारूपाला आलेली स्पर्धा आहे. इथनं पाहिलं तर अगदी काय घडले पाहावं लागेल. पंच इशारा दर्शवतील. इट इज व्हाईट बॉल. अनदर रन ॲड केली जाईल स्कोरबोर्डवरती. 19 धावा. इथनं अजून देखील मात्र मी म्हणेन की दुसरं षटक थोडंफार का होईना अगदी महाग ठरत चाललंय. मात्र 90 धावा त्याने खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. 51चं टार्गेट आहे. 52 धावांचं टार्गेट इथे आहे आणि 52 धावांचं टार्गेट हे दोन धुरंधर, हे दोन रथी महारथी कशा प्रकारे आव्हानाला सामोरे जातील ते पाहावं लागेल. इथे पहा, इथे मिस्टेक झाली आहे. चुकी होत असताना वाईट बॉल प्लस 4 रन्स. सोने पे सुहागा. इथे काय जबरदस्त बोनस मिळाला 5 धावेंचा. पंजा खोललाय, पंजा इथे आलाय. 5 धावेने धावफलक पुढे चाललंय. 24 अंकावरती. निलेश कडनं चुकी झाली. वाईट बॉल मात्र यष्टिरक्षक सचिन कडनं देखील चुकी झाली आहे. आता काहीशा चेंजेस करताना ते पाहायला मिळतील. इन्स्ट्रक्शनामध्ये थोडीफार चेंज होईल. चला, जास्त वेळ आपण घेऊ नका आणि इथे मॅचचा विलंब करू नका. 5 धावा बोनस दिलाय सध्या आणि अशा प्रकारच्या एक्स्ट्रा रनची आवश्यकता मी तरी म्हणेन की सध्या तरी आई गावदेवी जांभेली संघाला आहे. कारण जो इथे सध्या आजचा रेकॉर्ड आहे तो मोडीत त्यांना काढायचा आहे. फटका चांगला आहे क्लासिकल अंदाजामध्ये. तिथे पंडूबुवा चेंडू पाठला करतात मात्र तिथे चेंडू काय त्यांच्या आवाकाच्या बाहेर निघून गेला. चेंडू जाईल सीमा पार. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हालाय चौकार. जांभिवली संघ अशा रेकॉर्डसाठीच बनला या असोसिएशनमध्ये. जेथे कोणता संघ करत नाही ते पराक्रम आम्ही करून दाखवतो. हे अनेकदा जांभिवली संघाने करून दाखवलंय आणि त्याच पराक्रमाला मोडीत काढण्यासाठी हे दोन धुरंधर, हे दोन रथी, हे दोन महारथी या संघाचे या डावाला पुढे नेण्याचं कार्य करतात. आणि निलेश भोईरचं षटक अजून समाप्तीचं नाव घेत नाहीये. तब्बल 18 धावांचं षटक हे आलंय. क्रॉस पाटीत फटका खेळण्याचा पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब प्रदर्शन आतापर्यंत. असं वाटत होतं की 4 चेंडूमध्ये फक्त त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 चेंडूमध्ये धाव किती खर्च केल्यात? तब्बल 10 धावा. शब्दच कमी पडते आता गोलंदाजाला. पुढे स्टेप आउट झाले. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. इथे पुन्हा एकदा मिस्टेक मात्र नाही. चांगला बॅकअप आहे. तिथे 2 धावा कंप्लीट आहे. कल्पेशित आहे देशस्टरांच्या पाठीमागे. चेंडू कव्हरिंग चांगली पाहिजे. तिथे षटक कंप्लीट झाले 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती. 31 धावा अजून करायचा आहेत. 12 चेंडू 21 धावा. म्हणून तर मी उल्लेख केला की जांभिवली संघ अशा रेकॉर्ड्स तोडण्यासाठी तयार झालेला आहे असोसिएशनमध्ये. 3 षटकानंतर पाणी दिला जाईल ही सूचना आहे. या ठिकाणी आपण जर पाहतोय
काही गावदेवी जांभिवली संघ जर हा सामना जिंकतोय तर या संघाचे प्रमुख खेळाडू मयुरेश जाधव यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना दिला जाईल आणि हा सामना जिंकला जाते येणार देखील आहे त्याची सूचना माझ्यापर्यंत पोहोचवली. अज्जू जाधव इथे आडव्या बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल. एकतीस धावा, 11 चेंडू, 21 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी सध्या तरी मी म्हणेन केली या दोन्ही फलंदाजांनी. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोघांवरती जे जिम्मेदार आहे. फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन आहे तिथे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, वाह वाह काय जबरदस्त चेंडू एफर्ट लावला, चेंडू अडवला, डायरेक्ट हातामध्ये घेऊन आलेत. यानंतर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोळे, महेश मानकर, अलंकार घोडविंदे, सचिन मानकर, एक जबरदस्त संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स पाली संघ. हा देखील एक संघ असोसिएशनमध्ये चांगला संघ आहे, मात्र त्यांना स्वतः कडवी झुंज शिरोळे संघावर खेळावे लागेल. एक जबरदस्त संघ आहे. अलंकार घोडविंदे स्वतः खूप चर्चेतला खेळाडू आहे. इथे पहा वन हँडेड चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चेंडू अडवला, एक धाव इथे आली आहे. बंडू बुवा अगदी जीवाच्या आकांताने इथे प्रयत्न करतायत. अगदी वय जरी जास्त असेल तरी देखील मात्र प्रयत्न बघा आपल्या संघाला जिंकून देण्याचं. हे याच्यामुळे ज्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटमुळे संघाला ऊर्जा मिळते आणि अशा मोठ्या खेळाडूकडनं, एक जुन्या जाणत्या खेळाडूकडनं असं जर स्पिरिट असेल तर नवयुवकांना त्याची ऊर्जा, त्यांना स्पिरिट मिळतं आणि त्यांना त्याचे ॲडव्हान्टेज मिळत असताना चांगला खेळ त्यांच्याकडनं होत असतो. पुढा टाकला चेंडू इथे, वाह वाह काय फटका, एकच म्हणण्या फटक्यासाठी एकच फटका, 440चा झटका, चेंडू जाईल सीमा पार, आलाय षटकार, अज्जू जाधव बाहुबलीच्या पाठमधून षटकार. वरती पोहोचली आहे. फुलटॉस चेंडू त्याला मात्र ग्लान्स केला, इथे मात्र गॅप सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल सीमा पार, इथे आलाय पुन्हा एकदा चौकार. अज्जू जाधव, अब की बारी सबकी बारी.
अज्जू जाधव की बारी. काय जबरदस्त त्याने बॅटिंग केली. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती. 45 रन्स. 6 चेंडू. 45 रन झालेत. आता 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. 6 चेंडू 7 धावा. मागची मॅच आठवावी लागेल आता शेडगाव संघाला, कारण मागच्या मॅचमध्ये रन मशीन ऑफ बासे मयूर घरत याने काय जबरदस्त बॅटिंग करत असताना रन्स केल्या. त्यानंतर त्यांनी गोलंदाजी करत असताना 8 धावा त्याने डिफेन्स केल्या. मयूर घरतचा तो सामना आठवावा लागेल, ती गोलंदाजी आठवावी लागेल. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. पहिला चेंडू पाहावा लागेल पडल्यानंतर. इथे आलाय डॉट बॉल. अजून अजून पिक्चर बाकी है. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. आणि मॅच मध्ये क्रिकेटच्या पडल्यावर ते ट्विस्ट नसेल तर मजाच नाहीये. आणि ते ट्विस्ट आणली गोलंदाज प्रांजलने. प्रांजलला आणले बॉलिंग ट्रॅकवरती. त्याने पहिला चेंडू डॉट टाकलाय अक्षय पाटील. इथे बॅटची कडा आणि एज अँड टेकन. फलंदाज फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. मात्र इथे आलाय डॉट बॉल. आडव्या बॅटने फटका इथे खेळलाय. तिथे मात्र एकदा वाली आहे. सचिन यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं, मात्र एकच धाव सध्या घेतली गेली आहे. अज्जू जाधवने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. मॅच अजून संपलेले नाही मित्रांनो, कारण अजून सामना जिवंत आहे. गोलंदाज देखील अगदी प्रयत्नशील आहे सामना जिंकवण्यासाठी. अशा देखील मॅचेस इथे जिंकवताना आपण अनेकदा पाहिलंय. अशा मॅचेस जिंकताना देखील आपण पाहिल्यात. तिथं अज्जू जाधव मॅचला कलाटणी देईल का, गोलंदाज अज्जू जाधवची विकेट मिळवेल ते पाहावं लागेल. पदल आली त्यामध्ये कुठेतरी बिघाड झाला. रणवीर रिदममध्ये पुन्हा एकदा दाखल व्हावं लागेल, कारण ते पदल आले ते आहे गोलंदाज, तेच मुख्यतः असं गोलंदाज. आणि ते मुख्य पदल आले ते बिघडले, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो रणवीर रिदममध्ये दाखल होतोय. 3 चेंडू 6 धावा. 3-6चं इक्वेशन. इथे इथे चेंडू मात्र डॉट आलाय, डॉट बॉल आलाय. अजून देखील कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडू 6 धावा. मी तर म्हणेन हा सामना जर शेडगाव संघ जर पराभवाच्या छायेत गेला तर याचा क्रेडिट मी नक्कीच निलेशला देऊ शकेल, कारण त्याची खराब थोडी गोलंदाजी झाली. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने घेतला. आणि इथनं आता 2 बॉल 2 चेंडू आणि धावा करायचा आहे 6. गोल्डन षटकार 1-2 चेंडू मध्ये मारावा लागेल. गोल्डन, सिल्वर, प्लॅटिनम कोणता तरी एखादा षटकार ठोकावा लागेल. मात्र 6 धावा आणणं गरजेचं राहील. एक षटकार विजयाचा संपादन करेल, सामना जिंकून देईल. इथे यष्टांच्या अगदी मधोमध सापडला. इट इज अल्बी चावलो.
अगदी योग्य डिसिजन पंचाने दिला. अगदी मधल्या यष्टीला तो चेंडू अगदी अदलत होता आणि तो योग्य डिसिजन पंचाने आपल्यापर्यंत पोहोचवला. अगदी इट इज करेक्ट डिसिजन बाय अंपायर अप्पू कुंगले. एक जबरदस्त डिसिजन त्याने दिला आणि अतिशय जबरदस्त इथे विकेट सुद्धा मिळवले. गोलंदाज प्रांजल आणि नाव प्रांजल आहे, मात्र खतरनाक गोलंदाजी केली आहे. प्रांजल म्हटलं तर मऊ सॉफ्ट, मात्र गोलंदाजी केली त्याने कडक 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 आणि बेधडक गोलंदाजी केली. काय जबरदस्त इथे गोलंदाजी केली आहे. गोल्डन षटकार आता इथे मारा वाच लागेल. आता आर या पार. सामना जिंकला तर इथे थांबाल अथवा घरच्या रस्त्याला परतीच्या प्रवासाला अगदी सुखरूपरित्या जावं लागेल. वाईट बॉल इथे आलाय. अजून एक कहाणी में ट्विस्ट थांबायचं नाव इथे घेत नाहीये. आता इथे सामना जांभिवली की शेडगाव, एकाच रस्त्यावरती दोन्ही गाव आहेत. कुठेतरी एकाला जावं लागेल. इथे इथे फटका फसलाय. मॅच जिंकली आहे आणि पुन्हा एकदा दीपक सुतार. थँक्यू. खऱ्या अर्थाने दीपक सुतार आज पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाजी करणारा संघ पराभूत झालाय. हे आजचं या परिस्थितीचं सत्य आहे या मैदानावरती. आणि आता इथनं आपण पाहिले 4 संघ तर असे झालेत की ज्याने 5 सामने की बॅटिंग करणारा संघ